अगदी थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात या तीन महत्त्वाच्या नेत्यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। महाविकास आघाडीचे तिन्ही महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेसाठी असतील। येत्या निवडणुकांच्या संदर्भातल्या तयारीबद्दल सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे नेते बोलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या मुस्लिम मतांच्या नरेटिव्हला महाविकास आघाडीचे नेते आता उत्तर देणार असल्याचं कळतंय। शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड हे सगळे आता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित आहेत आणि अगदी काही वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार असल्याचं कळतंय। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, अत्यंत महत्त्वाची अशी पत्रकार परिषद मानली जाते। खरं तर बैठक सुद्धा होणार होती आणि त्यानंतरची ही महत्त्वाची पत्रकार परिषद आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही महत्त्वाची वक्तव्य केली जाण्याची शक्यता आहे। नक्कीच यामिनी पाहायचं झालं तर लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीकडून ही बैठक आहे, या ठिकाणी जी पत्रकार परिषद आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। एकत्रित संयुक्त बैठक ही जी पत्रकार परिषद घेत असताना या ठिकाणी तिन्ही घटक पक्ष आहेत, म्हणजे महाविकास आघाडीतले घटक पक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर अनिल देसाई हे या ठिकाणी उपस्थित झालेले असून थोड्या वेळातच उद्धव ठाकरे हे देखील वायबी सेंटर या ठिकाणी उपस्थित राहतील। आणि लोकसभा निवडणुकीनंतर जर पाहिलं तर येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी कशा प्रकारे रणनीती आहे ही ठरवली जाईल। या अनुषंगाने काय एक रणनीती असणार आहे, याचा देखील अजेंडा काय असणार आहे हे देखील या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडून सांगण्यात येऊ शकतं। आणि तर दुसरीकडे पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून महायुतीकडून वारंवार जो या महाविकास आघाडीवरती जे आरोप केले जात होते त्या आरोपांना देखील उत्तर या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये मिळू शकेल असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे। तर पाहायचं झालं तर आता कोणते महत्त्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेमधून पुढे येतात आणि महाविकास आघाडीचा अजेंडा कशा प्रकारे असणार आहे हे देखील या पत्रकार परिषदेमधून पुढे येईल असं देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो। अगदी निखिल, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे अगदी सकाळपासूनच या सगळ्याची चर्चा होताना दिसते, नाना पटोले हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाहीयेत। नक्कीच पाहायचं झालं तर नाना पटोले या ठिकाणी या पत्रकार परिषदेसाठी उपलब्ध नाहीयेत। त्यांच्याकडून बाळासाहेब थोरात काँग्रेसकडून आणि पृथ्वीराज चव्हाण हे आता वायबी सेंटर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नाना पटोले यांनी या ठिकाणी माध्यमांना देखील सांगितलेलं आहे की माझा नियोजित दौरा आहे, त्या दौऱ्यासाठी मी बाहेर असल्या कारणामुळे पत्रकार परिषदेला नाहीये, परंतु अंतर्गत कुठेतरी काँग्रेसची खतखत यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते, पाहता येते। आणि याच ठिकाणी आहे ते महाविकास आघाडीकडून देखील या ठिकाणी आहेत, आलबेल नाहीये का असे देखील प्रश्नचिन्ह आहेत ते या ठिकाणी उपलब्ध होतात। त्यामुळे नाना पटोले हे नसल्यामुळे त्यांच्या बदल्यात या ठिकाणी बाळासाहेब थोरात असतील, त्यासोबतच पृथ्वीराज चव्हाण असतील हे उपस्थित असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे। या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले हे नाहीयेत, या आधीच्या देखील बैठकीमध्ये नाना पटोले हे नव्हते, त्यामुळे कुठेतरी संभ्रमाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं देखील चित्र आहे। यामिनी